28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा शहर भक्तिरसात न्हालं। विठ्ठल मंदिर देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न। भागवत धर्म प्रसारक मंडळाच्या वतीने सलग 23 वर्षांपासून या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। यंदाही परंपरेप्रमाणे 7 दिवस हा भक्तिमेळा रंगला। नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावून आपली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित केली। पहाटे काकड आरती, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांनी वाडा दुमदुमून गेला। या सप्ताहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अन्नदान। संपूर्ण सप्ताहभर अन्नदात्यांनी दोन्ही वेळ भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलं होतं। हजारो भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाला वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रीमाताई गंधे, उपनगराध्यक्ष मनीषजी देवरकर, माजी उपनगराध्यक्ष उर्मिलाताई पाटील, वकील राजेश भोईर यांच्यासह भागवत धर्म प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, वारकरी संप्रदाय व हजारो भाविक भक्त उपस्थित होते। सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाडा शहरातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। भागवत धर्म प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष मेहनतीने 23वा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी झाला। या भक्तिपर्वाने वाडा शहरात एकोपा व धार्मिक चैतन्य निर्माण केलं। आय न्यूज 28 मराठीसाठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर। भागवत धर्म प्रसारक मंडळ वाडा 23 वर्ष सतत या वाडा नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होते। वाडा शहरातील नव्हे तर वाडा तालुक्यातील नव्हे तर आजूबाजूतून श्रोते इथे उपस्थित असतात कीर्तन श्रवणासाठी। आणि भागवत धर्म प्रसारक मंडळ या सर्व अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करते। आपल्यासोबत आहेत जयेश महाराज भाग्यवंत। आपण आज त्यांनी कीर्तन सेवा दिलेली आहे, ते जाणून घेऊया त्यांच्याकडून। महाराज, भागवत धर्म प्रसारक मंडळ हे सतत 23 वर्ष हा सप्ताह राबवतो, काय सांगाल तुम्ही? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याला धर्माचं पालन करण्याकरता, भगवंताची भक्ती वाढवण्याकरता जे अनेक उपाय सांगितलेले, त्याच्यापैकी एक उपाय आपल्या सगळ्या सामान्यांकरता म्हणजे हा हरिनाम सप्ताह आहे। भागवत धर्म प्रसारक मंडळ आणि श्री विठ्ठल देवस्थान वाडा यांच्या माध्यमातून मागची 22 वर्ष झाली हा हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदात होतो आहे। आणि आज 23व्या वर्षातलं शेवटच्या रात्रीचं हे कीर्तन संपन्न झालेलं आहे। वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तिपरायण प्रभाकर सुपारकर अर्थात सगळ्यांचे पूज्य आप्पांच्या मार्गदर्शनानं हा चांगल्या पद्धतीचा उत्सव अनेक वर्षापासून होतो। थोडा मोठ्यांनी या उत्सवाची कास घालून दिली आणि तदनंतर इथली सगळीच जी म्हणून साधक मंडळी आहे, मग त्यामध्ये ज्येष्ठ असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील, या सगळ्यांच्या एकत्रीकरणानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना इथे पाचारण केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा उत्सव कायम सुरू राहिलेला आहे, अखंड सुरू राहिलेला आहे। आणि अशाच पद्धतीनं हा उत्तरोत्तर वाढत राहू अशी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो। महाराज, तुम्ही आज वाडा शहरात आला, श्रोते मंडळी खूप होती, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? हजारोंचा श्रोता आज कीर्तनाकरता उपस्थित होता। कीर्तन प्रवचन याच्यामध्ये अजूनही सगळ्या श्रोत्यांची मोठी रुची आहे। त्याच्यामुळे दिवसभर कामाचा थकवा जरी असला तरी संध्याकाळी कीर्तनामध्ये येऊन बसतात। कारण काय आहे, दिवसभर झालेला शीण हा भगवंताच्या भजनानं जातो, म्हणून 8-10 तास ड्युटी करून पण लोक रात्री 9 ते 11च्या कीर्तनाला येतात। आज कीर्तनाला सुमारे 1-2-2.5 हजार श्रोता मंडळी इथे कीर्तनाला उपस्थित होती। हा कीर्तनामधला असलेला परिणाम आणि या सगळ्या मंडळाच्या असलेली मेहनत आहे, म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो। त्यासोबत आपल्या जोडलेले आहेत डिंगाणे सर, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे सदस्य आहेत। आपण जाणून घेऊया की आज 23 वर्ष झाले तुम्ही हा हरिनाम सप्ताह आयोजित करता। तुमच्यासोबत सर्व भागवत धर्म प्रसारक मंडळाची टीम आहे। भानुदाजी भानुशाली, सचिनजी पटवर्धन, शशिकांतजी सोपारकर, ईश्वरजी पटवर्धन अशी सर्व जाणती मंडळी इथे आहे। काय सांगाल सर तुम्ही? मागील 22 वर्षापूर्वी या ठिकाणी आम्हाला जी प्रेरणा मिळालेली आहे त्याचा उल्लेख महाराजांनी केला की वैकुंठवासी हरिभक्तपरायण सोपारकर दादा, ज्यांना आम्ही आप्पा म्हणायचो,
त्यांची प्रेरणा आहे. त्याच्यानंतर आमचे वैकुंठवासी चंद्रकांत काशीनाथ गणवरे हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत होते. आणि शांताराम रघुनाथ भानुशाली पूर्वीचे आमच्या या ठिकाणचे मंदिराचे अगदी सदस्य म्हणा किंवा कार्यरत ट्रस्टी होते. या सगळ्यांच्या संकल्पनेतून हा हरिनाम सप्ताह करावा अशा प्रकारची संकल्पना पुढे आली आणि त्याचं अनुकरण करून आम्ही त्यांनी दिलेला चांगला मार्ग आहे तो मार्ग अवलंबला आणि आज यापर्यंत इथे आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो की आपल्याकडे चांगले कीर्तनकार नामवंत कीर्तनकार यावेत आणि त्यांनी आपली सेवा या आमच्या ग्रामीण भागामधल्या या नवीन सगळ्या भक्तगणांना द्यावा अशा प्रकारची आम्ही नेहमीच विनंती करत असतो. आणि हा जो सप्ताह आमचा आहे हा लोकवर्गणीतून समाजाने दिलेल्या दानातून या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि अशा प्रकारे हा पुढची 2 वर्षांनी आमचं रजत महोत्सव येणार आहे. आलेल्या मागच्या 2-3 महाराजांनी आम्हाला त्याच्याकरता शुभेच्छाही दिल्या की रजत महोत्सव तुमचा अतिशय व्यवस्थित चांगल्या प्रकारे पूर्ण कराल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आमच्या मंडळाचे सगळेच सदस्य या ठिकाणी ईश्वरदादा उभे आहेत, ते आम्हाला सिनियर आहेत, ते सुद्धा या आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या या मार्गदर्शनाच्या शिदोरीवर आमचा हा सर्व कार्यक्रम संपन्न होत असतो. धन्यवाद. महाराज, आज युवा पिढी व्यसनाधीन होत चालले. आज या आपल्या अखंड हरिनाम सप्ताह किंवा या धार्मिक कार्यक्रमामधून आपण त्यांना काय उद्देश कराल? व्यसनाधीन होत चाललेली पिढी वेगळी आहे आणि अध्यात्माकडे येणारी पण पिढी वेगळी आहे. जेवढं आपण व्यसनाधीन होणाऱ्या एका पिढीचं चित्रीकरण करतो तेवढंच चांगलं चित्रीकरण आपल्याला अध्यात्माकडे येणाऱ्या पिढीचं पण करता येईल. कारण आत्ताच्या घडीला जर तुम्ही विचाराल तर मी सध्या ऑनलाईन कीर्तनाचं प्रशिक्षण घेतो आहे. कीर्तनाचं प्रशिक्षण मी सध्या ऑनलाईन पद्धतीनं घेतो आहे आणि आज माझ्याकडे 150 तरुण कीर्तन शिकत आहे ऑनलाईन. आणि त्या 150 तरुणांकडे जर कीर्तन शिकण्याची जिज्ञासा निर्माण होत असेल आणि उद्या त्या 150मधून 50 लोकांनी जरी कीर्तनं केली तर उद्या महाराष्ट्राला 50 तरुण कीर्तनकार मिळतील याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे अनेक तरुण मंडळी अध्यात्माकडे पण यायला तयार आहेत. फक्त आपण त्यांना जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. कुंडलिकावरती